साहेब महाडिकांचं एक अतिशय सुंदर तैलचित्र अनावरणाच्या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने आम्ही आलो, मी आणि धनंजय महाडिक कोल्हापूरहून. आणि प्रवास करत, कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आलं असं म्हणणंच चुकीचं, कारण ते सारखे कुठले ते प्रवासच करत असतात. आमचे राज्याचे सचिव माजी खासदार निलेशजी पण आले या ठिकाणी, राणेसाहेब. अतिशय चांगले कार्यक्रम झाले. त्याच्यामध्ये नानासाहेबांच्या तैलचित्राचं अनावरण झालं, ITIचं उद्घाटन झालं, गरिबांना धान्य वाटप झालं, कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. मी ह्या दोन्ही भावांना हे आश्वस्त केलेलं आहे की अचानक नानासाहेब जाण्यामुळे जी काही क्षती पोचली असेल कुटुंबाला, त्यातली आर्थिक क्षती पोचली तर त्याला त्याचे एकूण महाडिक मोजले तर 100-200 आहेत, तर ते सगळे समर्थ आहेत. पण त्यातली राजकीय क्षती जी आहे, त्या राजकीय क्षतीच्या बाबतीमध्ये त्यांना कुठेही नानासाहेबांची उणीव असणार नाही, अशा प्रकारचा शब्द आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही दिलेला आहे. मी 1-2 गोष्टी मांडतो आणि खरं म्हणजे तुम्हीच विचारलं पाहिजे, कारण प्रेसमध्ये तुम्ही विचारणं जास्त आवश्यक असतं. मागास म्हणून आरक्षण देण्याचा निर्णय देवेंद्रजी फडणवीस सरकारने घेतला. तो हायकोर्टात टिकला, सुप्रीम कोर्टात 1 वर्षभर टिकला, नंतर खारिज झाला. त्यात वारंवार ही मांडणी आम्ही केली आहे की सरकारने याच्यामध्ये पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे 600 पाणी, त्याचं एका प्रसिद्ध कायदेतज्ञाकडून मी मराठी ट्रान्सलेशन करून घेतलं आणि मी 3-3 वेळा ते वाचलं. तर पाणोपाणी असं लक्षात येतं आणि त्याचा न्यायाधीशाने उल्लेख केलेला आहे, व मराठी ट्रान्सलेशन विषयात उल्लेख केलेला आहे, सारख्या तारखा बघण्याचा उल्लेख केलेला आहे. आणि त्यामुळे हे क्लिअर आहे की हे सिरियसली कोणी घेतलं नाही. आताही माझ्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मी मांडलं की अजित पवारांबरोबर आम्ही सरकार केल्यानंतर सुप्रीम कोर्टातला डिसिजन हा तुम्हाला हवा तसा मिळवण्यासाठी तुम्ही खूप दिल्लीमध्ये वकील उभे केले, त्यांना ब्रिफिंग केलं, काही भेटीगाठी केल्या, सगळ्या जगाला माहिती आहे. पण मग हे मराठा आरक्षणाच्या बाबतीत तुम्ही नाही केलं जे देवेंद्रजी करायचे. आणि त्यामुळे आता जे झालं ह्याच्या ज्या पुढच्या उत्तरांच्या बाबतीमध्ये सुद्धा जी चालढकल चालली आहे ती न कळणारीच आहे. म्हणजे इतकं मूर्ख समजतात की काय, 1 महिन्याच्या आत रिव्ह्यू पिटिशन दाखल करायची असते. तर अशोक चव्हाणांनी परवा काय उत्तर दिलं की कोविडमुळे एक्सटेन्शन मिळालं आहे. पण एक्सटेन्शनची तुम्ही का वाट पाहताय ना, हा विषय इतका महत्त्वाचा आहे, लवकर मार्गी लावावा असा आहे. केंद्र सरकारने पहिल्या 2 दिवसाचा रिव्ह्यू दाखल केला, तुम्ही का नाही दाखल केला? तर तुम्ही एका रिटायर्ड जजच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली, भोसले साहेबांच्या अध्यक्षतेखाली. मग त्या कमिटीला इतका वेळ का दिला? माझ्यासारखा अनपढ BComला 41% मार्क्स मिळवलेला तो जर 2 तासामध्ये न्यायालयाने काय म्हटलं याचा अर्थ लावू शकतो, तर तुम्हाला तज्ज्ञांची कमिटी लागते. त्याला तुम्ही 2दा एक्सटेन्शन देता आणि मग रिव्ह्यू उशिरा दाखल करून चालेल म्हणता. अजून रिव्ह्यू दाखल करण्याचा झाला तर कमिटीचा रिपोर्ट आला, त्यांनी पहिलं वाक्य म्हटलं की रिव्ह्यू दाखल करा. मग करा ना बाबा, काही दिसतच नाही तुम्ही रिव्ह्यू दाखल करताना. त्यामुळे अतिशय दिरंगाई, चालढकलपणा, शक्य असेल तर मराठा समाज विसरेल तर बरं, अशा भूमिकेत सगळं चाललेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या सवलती द्यायला आता पर्याय नाही, निम्मी फी, हॉस्टेल, निर्वाह भत्ता, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वतीने बिनव्याजी कर्ज, सारथी, आणि किंवा मेजर विषय जो मी मांडत असतो की बा शेवटी शिक्षणातलं आरक्षण हे काय आर्ट्स सायन्स कॉमर्सला नको आहे, मेडिकलला हवं आहे, इंजिनिअरिंगला पण सध्या नको आहे. तर त्या मेडिकलच्या प्रायव्हेट कॉलेजेसना आणि डीम्ड युनिव्हर्सिटीजना त्यांचा 20% मॅनेजमेंट कोटा त्यांची फी देऊन सरकारने विकत घेतला पाहिजे. आणि त्या 20% कोट्यामध्ये ज्या मराठा समाजातल्या मुलांना मेरिट मिळेल तिथे मेरिट लावायचं असतं. तिथेसुद्धा सुप्रीम कोर्टाने डिसिजन दिलेलं आहे की तुमची जी एंट्रन्स आहे ती तुम्ही दिलीच पाहिजे. पण तो 20% कोटा त्याचं वेगळं मेरिट लावून तुम्ही देऊ शकता. मग जनरल ॲडमिशन्समध्ये मिळतील एक 8-9% मुलांना, आणि मॅनेजमेंट कोटा जो विकत घेतलेला असेल ज्या मुलाची फी तुम्ही भरणार आहात त्यात मिळतील एक 5-6%. तर तुम्ही 12% मान्य केले, त्याच्याऐवजी त्याला 15-16% मिळतील. बरं, इतर जातीच्या मुलांनाही कारण मॅनेजमेंट कोटा अख्खा विकत घ्या आणि इतर जातीच्या मुलांची सुद्धा ती जी 22 लाख 10 लाख फी आहे ती तुम्ही भरा. इतक्या सोप्या सोल्युशन्सला तुम्हाला कोणी अडवलं आहे
कुठल्या सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला आहे की जे OBCला ते मराठ्यांना हे सूत्र धरून माननीय देवेंद्रजींनी जे सुचवू ते केलं. हैराण व्हायचे कधी कधी दादा तू काय करतो काय, तिजोरी संपवतो काय. पण म्हटलं की नाही, मराठा समाज अडचणीत आहे आणि आपण केलं पाहिजे. ते करायला नेमकी तुमची अडचण काय आहे हे एकदा सरकारने येऊन सांगावं. चला आपण बाकी सगळे विषय बाजूला ठेवू. आणि त्यामुळे माझी आपल्या माध्यमातून सरकारला एका पार्टीचा स्टेट प्रेसिडेंट म्हणून नाही, एक सामान्य नागरिक म्हणून विनंती आहे की हा फसवेपणा बंद करा. आता तुम्ही राष्ट्रवादी पार्टीने 1 कोटी पत्रे लिहिण्याचा मोदींना उपक्रम केलेला आहे. अरे किती दिशाभूल चाललेली आहे. मुळात 102व्या घटना दुरुस्तीनंतर राज्यांना अधिकार आहेत, एक क्षणभर नाहीत. तरीही केंद्राकडे मागणी करताना मराठा समाज पुन्हा मागास आहे हे पेपर आणावं लागेल आणि मग आरक्षण मागायला लागेल. म्हणजे OBC आयोग नेमणं आलं, जो काल परवा तुम्ही नेमला आहे, त्याला प्रचंड इन्फ्रास्ट्रक्चर पुरवणं आलं. राणेसाहेब ज्यावेळेला कमिटीचे अध्यक्ष होते त्यावेळेला त्यांनी 5 लाख लोकांचा सर्वे केला होता. गायकवाड कमिशनने 10 लाखाचा केला. आता तुम्हाला 25 लाखाचा करावा लागेल आणि मग राज्यपालांच्या थ्रू राष्ट्रपतींकडे पाठवायला लागेल. तुमच्या राज्यातला एक मोठा समाज मागास आहे हे तुम्ही ऑन पेपर आणल्याशिवाय, ते आपण आणलं होतं ऑन पेपर देवेंद्रजींनी. गायकवाड कमिशनचा रिपोर्ट हा मराठा समाजाला मागास ठरवणारा झाला, हायकोर्टाने मान्य केला. त्या रिपोर्टला सुप्रीम कोर्टाने खारिज केल्यामुळे, रद्द केल्यामुळे, कॅन्सल केल्यामुळे, फेकून दिल्यामुळे तुम्हाला नवीन कमिशन, नवीन रिपोर्ट केल्यानंतरच केंद्राला असं म्हणता येईल की तुम्ही 50% ऐवजी 60% करा. तुमची आता केंद्राकडे ढकलण्याचं काय झालं आहे की 50% एक्सीड हे केंद्रानेच केलं पाहिजे. ठीक आहे ना, सगळे म्हणून मागणी करू, पण ते केल्यानंतर तुम्हाला फायदा कसा होणार. जोपर्यंत तुम्ही मराठा समाजाला पुन्हा मागास ठरवल्याशिवाय जरी मोदीने 10% एक्सीड केलं तरी तुम्हाला फायदा कसा होणार हे मला काही कळतच नाही आहे. त्यामुळे तुम्हाला 4 वर्ष काम करायला लागेल आणि त्या 4 वर्षामध्ये मराठा समाजाला वाऱ्यावर सोडून चालणार नाही म्हणून फॅसिलिटी द्याव्या लागतील. तर ते 1 कोटी पत्र ही पवारसाहेबांनी उद्धवजींना लिहायला सांगायला पाहिजे. तर त्यांनी लिहायला, ते चुकलं, पत्ता चुकला जरा थोडासा. तर त्याने उद्धवजींना लिहिण्याच्याऐवजी मोदींना लिहिलं. ते अलीकडे ते त्यांचे इन्स्ट्रक्शन बहुतेक पोचत नाहीत व्यवस्थित. आणि त्यामुळे या सगळ्या विषयामध्ये आता एक शेवटचा मुद्दा त्यातला आहे, तो नेतृत्वाचा आहे. आम्ही वारंवार असं म्हटलेलं आहे की संभाजी राजे आमचे राजे आहेत आणि त्यामुळे त्यांचं नेतृत्व मान्य करायला काही अडचण नाही. BJPचे ते खासदार आहेत की नाही त्याबद्दल त्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे. पण ऑन पेपर तर ते BJPचे खासदार आहेत. पण ते नेहमीच असं मानत आले की मी राष्ट्रपतीच्या कोट्यामधून आलो आणि त्यामुळे मी काय BJPचा खासदार नाही. पण त्या वादात मला जायचं नाही. आम्ही म्हणतो की ते BJPचे खासदार आहेत, BJPचे नेते आहेत आणि ते जाऊ देत, ते आमचे राजे आहेत, ते नेतृत्व केलं पाहिजे. त्याने धरसोड वृत्ती ठेवू नये. एकदा काय करायचं याचा प्लॅन नीट मांडा. कधी असं म्हणता की 6 तारखेपर्यंत मी काही करणार नाही, वाट बघणार ह्या सरकारची. ह्या सरकारची वाट लावायची की वाट बघायची. कधी असं म्हणता की रायगडावर मी घोषणा करणार. कधी तुम्ही रायगडावर घोषणा करता की 16 तारखेपासून रणशिंग फुंकले, पहिला मोर्चा कोल्हापूरला शाहू महाराजांच्या जन्मस्थानी नमस्कार करून आम्ही सुरू करणार. आता तुम्ही म्हणता की कोविड आहे, मोर्चा काढणं बरोबर नाही. मग आम्ही लोकप्रतिनिधींना, त्यामुळे दसरा चौकामध्ये 10 आणि 1 खासदार अशा 11 खुर्च्या टाकणार आहेत म्हणे आणि त्याच्यावर पाट्या लावणार आहेत. संजय मंडलिक, काय आमचे प्रकाश आंबेडकर. आणि म्हणे जनता त्यांना प्रश्न विचारणार, तुम्ही काय करणार सांगा. अरे ह्याच्यातून काय प्रश्न सुटणार आहे का बाबा. आणि त्यामुळे मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरू शकते. एका दिवसामध्ये कोविडच्या काळामध्ये आम्ही 50,000 कोटीचं पॅकेज सर्वसामान्य माणसाला द्या म्हणून ऐन कोविडमध्ये मेरा अंगण मेरा रणांगण नावाचं आंदोलन केलं. त्यात आपापल्या घरासमोर राहिलेली माणसं 12 लाख होती. पळतावही थोडी करून टाकू. पण मराठा समाजाला असं वाटता कामा नये की ह्याला राजकीय रंग देतात. ते वारंवार आम्ही असं म्हणतो की हे आंदोलन कोणीही करा, आम्ही तुमच्याबरोबर आहोत. विदाऊट बॅज, उठल्यानंतर शरीराचा अंग आहे बॅज, तो काढून ठेवतो खिशामध्ये आणि तुमच्यावर आंदोलनाला उभा राहतो.
पण त्यात जर कोणी चालढकलपणा करणार असेल तर मग आम्हाला मान्य नाही. पण म्हणून काय करणार, मग आता तुम्ही उद्यापासून उतरणार आहात. उद्यापासून महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी संघर्ष यात्रा एरवी काढलीच, अनेक काढल्या आपण, देवेंद्रजींच्या काढल्या, मुंडे तर आमचे त्याच्यासाठी प्रसिद्ध होते. हा झाला दुसरा मुद्दा. ओबीसी आरक्षणाचाही असाच गुंता निर्माण झालेला आहे की जो क्लिअर कट सरकारच्या निष्क्रियतेमुळे निर्माण झालेला प्रश्न आहे. कुठल्या नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका लोक होऊ देतील हो, कायदा सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होईल. विदाऊट डिसिजन ऑफ पॉलिटिकल रिझर्वेशन ऑफ ओबीसी कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे का, पुणे महानगरपालिकेची होणार आहे का, मुंबई महानगरपालिकेची होणार आहे? याचा अर्थ पुढचे 4 वर्ष तुम्हाला निवडणुका घ्यायच्या नाही आहेत का? कारण ह्याला वेळ लागणार आहे आणि तो वेळ 4 वर्ष की 4 महिने, ती सुरुवातच तुम्ही नाही अजून केली. तुम्ही एक मागास कमिशन अपॉइंट करायला लागतं आणि लॉजिकली पॉप्युलेशन वाईज दाखवावं लागतं की 27% का. साधं सोपं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की नंदुरबार जिल्ह्यामध्ये शेड्यूल ट्राईब आणि शेड्यूल कास्ट मिळूनच 58% होतं. तिथे ओबीसी समजा 4% असेल, 5% असेल, कारण तो ट्राईब आहे ना, तर तुम्ही 27% देऊ शकत नाही. दिस इज अ लॉजिक. आणि ह्या लॉजिकने सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे. मग तुम्हाला डिस्ट्रिक्ट वाईज स्थानीय स्वराज्य संस्थांचं पॉप्युलेशनच्या 50% द्यायचं असतं, त्यामुळे पॉप्युलेशन इतकी 50% इतके असं रिझर्वेशन द्यायला लागेल. काय घोळ चाललेला आहे, बट्ट्या बोळच केलेला आहे राज्याचा, सिस्टीम सगळ्या मोडून टाकलेल्या आहेत. आणि ते ओबीसी आरक्षणसुद्धा जोपर्यंत ह्याचा सघन डिटेल सर्वे करून कोर्टाला तुम्ही प्रूव्ह करत नाही की कोल्हापूर शहरामध्ये एकूण ओबीसी पॉप्युलेशन हे एकूण 30%, तर त्याच्या 50% म्हणजे 15%, 27 असेल तर कोल्हापूर शहरामध्ये कुंभार सुतार सगळ्यांची पॉप्युलेशन 54%, म्हणून 27%. हे जोपर्यंत तुम्ही करत नाही आणि त्याचं लिमिट 50लाच थांबवावं लागतं, कारण शेड्यूल कास्टला 100% द्यावं लागतं, शेड्यूल ट्राईबला 100% द्यावं लागतं आणि ओबीसीला 50% ऑफ द पॉप्युलेशन द्यायला लागतं, पण टच करायला लागतं, थांबवावं लागतं 50%. म्हणजे समजा कोल्हापूर शहरामध्ये 27%ला ते वाजिब आहेत, एलिजिबल आहेत, लायक आहेत, पण 50% क्रॉस असेल तर 26च द्यावं लागेल, 50% क्रॉस असेल तर 25च द्यावं लागेल, 50% क्रॉस असेल तर 24% द्यावं लागेल. मी आज इतक्या डिटेलमध्ये अशासाठी मांडतो आहे की हे सगळं राज्यकर्त्यांना समजतं आहे का समजूनही न समजल्यासारखं ते करतायत आणि लोकांची दिशाभूल करतायत. असे 2 माझे मराठा रिझर्वेशन आणि ओबीसी रिझर्वेशनचे मुद्दे. अशा पद्धतीचं पत्रक नक्षलवाद्यांनी काढलेलं आहे, म्हणजे कुठेतरी एका वेगळ्या बाजूने किंवा धोकादायक चित्र म्हणावं लागेल महाराष्ट्रासाठी. मी तुम्हाला एकच म्हणून उठतो, तुम्हालाही भूक लागली, मलाही भूक लागली आहे, कारण हे अनएंडिंग आहे. या महाराष्ट्राचं वाटोळं करायचं ठरवलेलं आहे, बाकी काही नाही. GADने मंत्र्याच्या शिपायाची सुद्धा फाईल थ्रू करायची असते, पण आपल्या खात्याचा सेक्रेटरी जो एका स्कॅममध्ये अडकला आहे तो अजून सुटला नाही. GADने त्यामुळे मेरिटवर फाईल फेटाळली, तर एक मंत्री त्या GADने फाईल फेटाळल्यानंतरही त्याला अपॉइंटमेंट सेक्रेटरी म्हणून देतो. दिस इज अ कॉल कोलॅप्स ऑफ ऑल सिस्टीम्स. त्यामुळे ह्या राज्याचं वाटोळं करायचं ठरवलेलं आहे. त्या शेड्यूल कास्टमध्ये अनरेस्ट आहे, प्रमोशनमध्ये रिझर्वेशन मिळावं की नाही मिळावं. ओबीसीत तर अनरेस्ट म्हणजे एका नगरपालिकेची निवडणूक घेऊन दाखवा सरकारने. मी काय धमकी देत नाही आहे, मला वस्तुस्थिती मांडण्याची सवय आहे. एका नगरपालिकेची निवडणूक घेऊन टाका विदाऊट ओबीसी पॉलिटिकल आरक्षण. सेम मराठ्यांचं आहे. म्हणजे तुम्हाला तुमची पोळी शेकण्यासाठी काही करून चालतं. आणि मग पुन्हा म्हणायचं की उद्या माझ्यावर सामनात अग्रलेख आहे. नक्की आता उद्या सामनात माझ्यावर अग्रलेख आहे. आता एवढं मी बोललो म्हटलं अग्रलेख पाहिजे, आठवडालेख पाहिजे बा आपल्याला. तर मग सामनामध्ये अग्रलेख येणार माझ्यावर की तुमच्या पोटात दुखत आहे, तुम्हाला झोप, डॉक्टर माझं पोट दुखतं की नाही बघायला, तुम्हाला झोप लागत नाही, सरकार गेलं. अरे कोणाला शिकवतं सरकार? याला देशामध्ये 18 राज्यात सरकार आहे आमचं. केंद्रात पंतप्रधान आमचे, राष्ट्रपती आमचे, उपराष्ट्रपती आमचे, लोकसभा अध्यक्ष आमचे, राज्यसभा सभापती आमचे. 18 राज्यामध्ये कुठे मुख्यमंत्री, कुठे उपमुख्यमंत्री. कशाला आम्हाला एका राज्यासाठी पोटं दुखायला पाहिजे, मला काही कळत नाही. आणि त्यामुळे जी वस्तुस्थिती ही आहे
ह्या राज्याचं वाटोळं करायचं ठरवलेलं आहे, सिस्टीम कोलॅप्स करणं ठरवलेलं आहे. आता केंद्रामध्ये संभाजीराजे असं म्हणतात की ज्यावेळी देवेंद्र फडणवीस बोलतील त्यावेळी मी उत्तर द्यायला बांधील आहे, चंद्रकांत दादा बोलतील त्यावेळी मी काही उत्तर देणार नाही. आणि ते म्हणतात की रायगडावरून मी घोषणा केलीच नाही आंदोलनाची. मग तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडियावाल्यांनी चुकीचं दाखवलं, तुमच्यावर मला दावा करायला लागेल. सॉरी, गमतीने म्हटलं, बरोबर ना? आता तुम्ही दाखवलं, पेपरनी छापलं, 16 तारखेला महाराष्ट्रातला पहिला मोर्चा, 34 जिल्ह्यामध्ये मोर्चे निघणार. मग वर्तमानपत्राने, मग त्यांनी वर्तमानपत्रांवर केस दाखल केली पाहिजे. त्यांना वकील वगैरे देण्यासाठी आवश्यकता असेल तर मी मदत करेन. आणि ते माझ्यावर बोलणार नाहीत, देवेंद्रजी बोलले तर बोलतील, हा त्यांचा विषय. सातत्याने या प्रकरणात केंद्राकडे बोट का दाखवलं जाते या क्षणाला? मी आत्ता सांगितलेलं पुढे सांगा. मी आत्ता तुम्हाला तेच सांगितलं की प्रेस कॉन्फरन्समध्ये शब्द फार जपून वापरायचे असतात, परंतु वेडं करण्याचा प्रयत्न चाललेला आहे समाजाला. हां, आणि त्यामुळे ह्या सरकारचं काय झालेलं आहे की एखादा जो झोपला आहे त्याला उठवणं सोपं आहे. ते सोंगत घेतलेल्याला कसं उठवणं? त्याने सोंगत घेतलं केंद्र, सोंगत घेतलं केंद्र. तर नाही केंद्र, राज्य, ओबीसी कमिशन नाही केंद्र, तुम्ही काय करणार? मराठा आरक्षणाच्या बाबत आणखी एक धक्कादायक म्हणजे नक्षलवाद्यांनी पत्रक काढलेले की मराठी तरुणांना तुम्ही आता नेत्यांपासून सावध राहा. एक मिनिट, काय? मराठी नेत्यांपासून सावध राहा आणि मराठी तरुणाची वर्दी लागण्याची शक्यता आहे का? कोणाची लागण्याची शक्यता आहे? महाराष्ट्रातून कोणाची लागावी असं वाटतंय? मी शब्द टाकतो, माहीत नाही. एक आमच्याकडे एक बरं आहे की आमचे सगळे नेते काय सांगतात की आपली एक 122 मजली बिल्डिंग आहे, त्यात तुम्हाला रूम नंबर 113 दिलेली आहे, तर ती क्लीन ठेवायची. तर बाकीच्या बाजीच्या रूममध्ये कचरा आहे बघायचं नाही. तसं मला 113 दिली आहे. जेव्हा मला माझं नेतृत्व सांगेल की 112 मधला कचरा जरा साफ करतो, तेव्हा 2 झाडू घेऊन जातो. आता माहीत नाही की कधी पाहिजे. एक शेवटचा मुद्दा ते म्हणजे सध्या वाघावरून फारच चाललं आहे, बरोबर? तुम्ही काय प्रश्नच विचारत नाही या. राऊतांनी तुम्हाला असं आमंत्रण दिलंय की वाघ पिंजऱ्यात आणि त्यांना आमंत्रण देतो की त्यांनी आत येऊन आमच्या विषयाला. मी पहिलं संजय राऊतांचे आभार मानण्यासाठी मला घाई असतानाही म्हटलं की एक मुद्दा राहिला की त्यांनी वाघ पिंजऱ्यात आहे मान्य केलं, मान्य केलं, बरोबर. क्रम सांगतो. मी असं म्हटलं की वाघाशी आमची दोस्ती होऊ शकते. मग राऊत असं म्हणाले की वाघ जंगलात राहतो तो ठरवतो. मग मी असं म्हटलं की नाही, आम्हाला पिंजऱ्यातल्या वाघाशी दोस्तीच करायची नाही. ते असं म्हणतायत की पिंजऱ्यातल्या, तेच म्हणतात पिंजऱ्यातल्या वाघाच्या मिशीला हात लावून बघा, म्हणजे त्यांनी वाघ पिंजऱ्यात आहे मान्य केलं. माझा तेवढाच मुद्दा आहे. चला, हां हां, राणसाहेब नाही 2 मिनटं, एखादा